गणपती बाप्पा आले घरी, पण झोपलेले जिल्हा प्रशासन विसर्जन कुंडात साफसफाई करी। पवनार येथे आज सर्वत्र गणपती बाप्पांचे आगमन झाले आहे। मात्र झोपलेले नगर परिषद व बांधकाम विभाग यांना मात्र विसर्जन कुंड सफाईसाठी वेळच मिळाला नसल्याने विसर्जन कुंड गटार कुंड झाले आहे। गणपती बाप्पांचे आगमन झाल्यानंतर 1.5 दिवसाच्या गणपतीचे विसर्जन सुरू होते। मात्र झोपी गेलेल्या प्रशासनाला आज वेळेवर जाग आल्याने विसर्जन कुंड सफाईसाठी ग्रामपंचायतवर दबाव टाकून सफाईच्या कामी लावले गेले। या विसर्जन कुंडाची संपूर्ण जबाबदारी ही बांधकाम विभागाची असून नगर परिषदकडे सफाईचे काम आहे, परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून ग्रामपंचायत प्रशासनावर जबाबदारी ढकलून मोकळे झाले आहे। विसर्जन कुंडात वर्षभरापासून साचून असलेल्या जंत पडलेल्या पाण्यात ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांना उतरवून सफाई करण्यास भाग पाडले। या विसर्जन कुंडात एवढ्या मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे की सामान्य मनुष्य या कुंडाजवळ उभा सुद्धा राहू शकत नाही। यातून जर एखाद्या कर्मचाऱ्याला त्वचेशी संबंधित एखादा रोग निर्माण झाला तर याला जबाबदार कोण? जिल्हा प्रशासनाजवळ मोठमोठ्या सफाई मशीन असताना सुद्धा आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलून कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात टाकणे कितपत योग्य आहे? आणि मागील 7 वर्षापासून हेच सुरू असून अजून किती दिवस असे चालणार हे मात्र समजायला मार्ग नाही। सतीश अवचट, साहसिक न्यूज 24, पवनार।